नमस्कार मंडळी. माइंड स्टेशन या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मी मंजिरी कारेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपला आजचा विषय आहे हॅपी हार्मोन. तुम्हाला तर माहिती आहे, हॅपी हार्मोनची आपण एक छोटी सिरीज चालू केली आहे. गेल्या व्हिडिओमध्ये डोपामाइन या हॅपी हार्मोन बद्दल आपण माहिती घेतली. आजचा विषय आहे ऑक्सिटोसिन. हे दुसरं हार्मोन आहे. यालाच लव्ह हार्मोन असंही म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला पाहून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हृदयात धडधडू लागतं किंवा एखाद्याबद्दल आकर्षण वाटू लागतं. आई जेव्हा आपल्या बाळाला प्रेमाने कुशीत घेते किंवा आपण मित्रमैत्रिणींना कडकडून मिठी मारतो, तेव्हा जी भावना निर्माण होते ना, त्याने आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन असं संप्रेरक किंवा हार्मोन निर्माण होत असतं. आपल्या आनंदासाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी, सुखासाठी हे हार्मोन अतिशय आवश्यक असतं. चला तर मग या प्रेमळ हार्मोनची माहिती घेऊया. हॅपी हार्मोन्स या साखळीतला दुसरा महत्वाचा हार्मोन ऑक्सिटोसिन असा आहे. या हार्मोनला लव्ह हार्मोन किंवा केअर हार्मोन असंही म्हटलं जातं. ऑक्सिटोसिन कमी झालं तर पुढील प्रॉब्लेम येऊ शकतात आणि तीच साधारण त्याची लक्षणं सुद्धा असतात. सतत भीती वाटणं, धडधड होणं, चिंता वाटणं, विनाकारण उदास वाटणं, झोप न येणं, डिप्रेशन आणि भूक न लागणं. ऑक्सिटोसिन शरीरात योग्य प्रमाणात असेल तर आपल्या आयुष्यात त्याचा चांगला परिणाम दिसत असतो. जसं की नात्यांमधला विश्वास आणि नातेसंबंध चांगले दृढ होतात. सुरक्षिततेची भावना वाढते. नातेसंबंध घट्ट होतात. प्रेमाची आणि आपुलकीची भावना आपल्या मनात निर्माण होते. EQ म्हणजेच इमोशनल कोशंट म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक वाढतो. जेव्हा ऑक्सिटोसिनची उणीव भासते तेव्हा आपल्याकडून काही चुकीच्या मार्गाने ऑक्सिटोसिन मिळवला जातो. तेव्हा ते समजणं जास्त जरूर आहे. त्या मार्गाने ऑक्सिटोसिन न मिळवण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आधी ते मार्ग समजून घेऊया. एक, सोशल मीडिया. ऑक्सिटोसिनची उणीव भरून काढण्यासाठी अनावश्यक रील पाहण्यात किंवा सिरियल्स पाहण्यात आपण बराच वेळ घालवतो. कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जरूर करा, पण त्याचा अतिरेक मात्र नको. 2, नेगेटिव्ह लोकांचा संपर्क. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपल्या प्रत्येकालाच चांगल्या नातेसंबंधाची आणि मैत्रीची गरज असतेच. कधी कधी मैत्रीसाठी किंवा नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी आपण चुकीच्या लोकांच्या संगतीत येतो, संपर्कात येतो आणि मग त्यांच्याशी मैत्री जवळीक करतो. त्याने फायद्याऐवजी नुकसानच जास्त होतं. तरुण मुला-मुलींमध्ये अशा नेगेटिव्ह लोकांमुळे एखादं व्यसन लागण्याची शक्यता असते. तेव्हा मैत्री करण्याआधी लोकांची नीट पारख करून घ्या. 3, दिखावा आणि CBT म्हणजेच कंपल्सिव्ह बाईंग डिसऑर्डर. लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं, आपलं कौतुक करावं अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. म्हणून बऱ्याचदा आपण आपल्या परिस्थितीचा, सौंदर्याचा, हुशारीचा आपल्याही नकळत शो ऑफ करत असतो. मोबाईलच्या स्टेटसला आपण या संबंधीच्या गोष्टी अनेकदा लावत असतो. त्यामुळे गरज नसताना आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊन जातो आणि बऱ्याचदा संकट ओढवून घेतो. आपली श्रीमंती किंवा स्टेटस दाखवण्यासाठी कधी कधी अनावश्यक महागडी खरेदी केली जाते. तेव्हा आपण CBT म्हणजे कंपल्सिव्ह बाईंग डिसऑर्डर या विकाराचा शिकार होत असतो. CBT म्हणजे गरज नसताना अतिरिक्त खरेदी करणे किंवा खरेदीचं लागलेलं व्यसन. 4, इतरांसाठी सतत उपलब्धी. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा सतत इतरांच्या मदतीला उभे राहतो आणि त्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांमध्ये आपली वाहवा होते. या समजुतीमुळे आपण बऱ्याचदा आपली कामं सोडून इतरांसाठी सतत उपलब्ध राहत असतो. याने ऑक्सिटोसिन वाढतो हे जरी खरं असलं तरीही त्याने आपलं नुकसान होत नाही ना, हे तपासून पाहणं सुद्धा तेवढंच जरुरी आहे. इतरांच्या मदतीच्या वेळेस जरूर धावा, पण आपण त्यांच्या छोट्या मोठ्या कामांसाठी आणि गरजांसाठी सतत उपलब्ध होऊ नका. हे सगळे ऑक्सिटोसिन मिळवण्याचे अयोग्य मार्ग आहेत. या मार्गांच्या मागे लागण्यापेक्षा आपण काही योग्य आणि सकस मार्ग पाहूया. ऑक्सिटोसिन मिळवण्याचे योग्य मार्ग. 1, मिठी आणि स्पर्श. आपल्या घरातल्या लहान मुलांना किंवा आई वडिलांना जवळ घेण्यामध्ये एक वेगळंच मानसिक समाधान मिळत असतं. ऑक्सिटोसिन मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तसंच आपल्या जवळच्या व्यक्तींनी
किंवा लहानांनी काही चांगलं काम केलं तर त्यांची पाठ थोपाटणं किंवा कुणी दुःखात असेल तर त्यांना आधारासाठी खांद्यावर हात ठेवणं या गोष्टी येतात. पण यात परिस्थिती ओळखून समोरच्या व्यक्ती आपल्याशी किती निगडीत आहेत हे समजून एका मर्यादेपर्यंत वागणं अपेक्षित असतं. सामाजिक भान ठेवून आपण आधाराचा स्पर्श इतरांना नक्की देऊ शकता. 2. क्वालिटी टाइम. आपल्या घरच्यांबरोबर मित्रांबरोबर फिरायला जा. रोजची 10 मिनिटं काढून आपल्या घरच्या मंडळींशी गप्पा जरूर करा. त्यांच्यासोबत कधी चेस, पत्ते, कॅरम यासारखे बैठे खेळ खेळा. नुसत्या निखळ गप्पा मारण्याने आणि खळखळून हसण्याने सुद्धा ऑक्सिटॉसिन वाढत असतो. 3. शेअरिंग आणि केअरिंग. आपलं दुःख मनातल्या मनात साठवून ठेवू नका. आपल्या जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त व्हा आणि तशीच मोकळीक व संधी त्यांनाही द्या. आपला आनंद इतरांबरोबर वाटायला शिका. आपल्याला जमेल तशी इतरांना मदत करा. मुख्यत्वे घरातल्या लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी जरूर घ्या. 4. पाळीव प्राण्यांबरोबर दोस्ती. पाळीव प्राण्यांबरोबर आपला वेळ आनंदात घालवणाऱ्या लोकांना स्ट्रेस कमी असतो. तुम्हाला जर पाळीव प्राणी आवडत असतील तर त्यांच्याबरोबर थोडा वेळ नक्की घालवा. 5. सेल्फ पॅम्पर. आयुर्वेदात अभ्यंग आणि मालिश याचं महत्व सांगितलेलं आहे. तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मानेला, हातापायाच्या तळव्यांना आपण मालिश करू शकता. त्यानेही ऑक्सिटॉसिन वाढण्यास मदतच होते. 6. आपल्या लोकांसाठी प्रेमाने जेवण बनवणं व त्यांना खाऊ घालणं आणि स्वतःही चविष्ट, रुचकर, पौष्टिक अन्न घेणं हाही ऑक्सिटॉसिन मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. केळी, अंडी या खाद्यपदार्थातून सुद्धा ऑक्सिटॉसिन मिळू शकतं. 6. एखादा क्लब जॉईन करा किंवा कोणत्या तरी चांगल्या कामात व्हॉलेंटियर म्हणजेच स्वयंसेवक व्हा. इतरांची मदत केल्याने आणि इतरांबरोबर स्वतःची प्रगती साधल्याने या हार्मोनची शरीरात निर्मिती होत असते. 7. एकमेकांशी संपर्कात राहा. आजकाल वाढदिवसाच्या, लग्नाच्या शुभेच्छा आपण फोनवरूनच देतो किंवा मग एक मेसेज टाकून मोकळे होतो. पण असं न करता कधीतरी आपल्या नातेवाईकांना, जवळच्या माणसांना, मित्रांना जरूर भेटा आणि त्यांच्याबरोबर आपला वेळ आनंदात घालवा. 8. इतरांना भेटवस्तू दिल्याने त्यांच्याबरोबर आपलाही आनंद वाढत असतो. या प्रक्रियेत सुद्धा ऑक्सिटॉसिन निर्माण होत असतो. थोडक्यात काय, इतरांबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि ऑक्सिटॉसिन वाढवा. मित्रांनो, आज आपण या प्रेमळ हार्मोन बद्दल म्हणजेच ऑक्सिटॉसिन या हार्मोन बद्दल बरीच माहिती घेतली. सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही जरूर फॉलो करणार आहात. आपण आणखीन 2 संप्रेरकाबद्दल किंवा हॅपी हार्मोन्स बद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.